मुंबईची लोकल बरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या बेस्टमध्ये डबल डेकर बस आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात। मात्र पुण्यामध्ये सुद्धा ही सेवा जी आहे ती PMPLच्या वतीने राबवली जाणार आहे। त्यासाठीची ट्रायल बस आपण पाहतोय की पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। डबल डेकर बस जी आहे ती पुण्यामध्ये दाखल झालेली पाहायला मिळते। डबल डेकर बस कशी असणार आहे, बेस्ट बरोबरच पुण्यातल्या डबल डेकर बसमध्ये काय काय सुविधा असणार आहेत हे आपण थेट बसमध्ये गेल्यानंतर जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय की ही डबल डेकर बस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामध्ये ट्रायल रनवरती ही बस जी आहे ती चालवली जाते। सध्या कात्रज डेपोपासून ते हिंजवडीपर्यंत ही डबल डेकर बस जी आहे ती प्रवास करते। आपण पाहतोय की वातानुकूलित अशी आपल्याला डबल डेकर बस जी आहे ती पाहायला मिळते। अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी डबल डेकर बस असणार आहे। वरती गेल्यानंतर आपण पाहणार आहोत की नक्की डबल डेकर आपण पाहतोय की या बाजूला सुद्धा वरती जाण्यासाठी हा एक रस्ता आहे। पुढच्या बाजूने वरती आपण पाहतो की प्रवासी जाऊ शकतील आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पाठीमागच्या बाजूने सुद्धा प्रवासी जे आहेत ते वरती चढू शकतात। नक्की याची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण थेट कर्मचाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय की अशा पद्धतीने पायऱ्या चढून वरती आपल्याला या बसमध्ये प्रवेश करता येतो। ही डबल डेकर बस जी आहे ती आज पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। ट्रायल रनवरती ही बस जी आहे ती सध्या चालवली जाते। सध्या आपण पाहतोय की वरती आल्यानंतर सुद्धा आपल्याला ही आसन व्यवस्था जी आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे ट्रायल रनवरती ही बस चालवल्यानंतर याचा प्रवाशांना कसा अनुभव असणार आहे, त्याचबरोबर मुंबईच्या धर्तीवरती कशी सेवा दिली जाणार आहे हे आपण थेट अधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। या बसची नक्की वैशिष्ट्य काय काय? ही जी डबल डेकर बस आहे ही अतिशय अत्याधुनिक आहे। याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी जी आहे ती 65 प्लस स्टँडिंग 21 अशी 85ची कॅपॅसिटी आहे। याच्यामध्ये CCTV आहे, AC आहे आणि प्रामुख्यानं या डबल डेकरमध्ये सगळ्या अत्याधुनिक सुविधा आहेत। याच्यामध्ये आपण वायफाय सुविधा पण उपलब्ध करून देणार आहोत। आपण ही ट्रायल रनवरती किती दिवसांसाठी चालवणार? याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही 4 रूट आयडेंटिफाय केलेले आहेत। त्याच्यामध्ये ट्रायल रन साधारण 8 ते 10 दिवसाचा ट्रायल रनचा कालावधी राहणार आहे। त्याच्यामध्ये 4 रूट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत। पहिला रूट जो आहे तो हिंजवडी फेज 3 ते हिंजवडी फेज 3 वर्तुळ 15 किलोमीटर, रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल पार्क खराडी 10 किलोमीटर, मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन 8 किलोमीटर, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ 10.85 किलोमीटर। ह्या 4 रूटवर आपण ह्या बसेसची टेस्ट रन घेणार आहोत। पाहतोय की 4 रूटवरती जी आहे ही बस जी आहे ती चालवली जाणार आहे। आपण पाहतोय की या बसमध्ये CCTV कॅमेरा जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार। अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त जे आहे ती डबल डेकर बस पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। जवळपास 4 मार्गांवरती ही ट्रायल रन जी आहे ती याची चालवली जाणार आहे। आपण पाहतोय की पुढे आपल्याला या रूटवरती जी बस आता सध्या चालवली जाते, सध्या आपण पाहतोय की कात्रज ते हिंजवडी मार्गावरून पुढे बस जी आहे ती जाताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण खाली चालक आहे त्यांना विनंती करणार आहोत की बस जी आहे ती सध्या आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल की या बसमध्ये आपण पाहतोय की जवळपास ही सगळी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। लंडनमध्ये ही आपल्याला बस पाहायला मिळते। त्याचबरोबर मुंबईतल्या बेस्टमध्ये सुद्धा डबल डेकर बसचा समावेश आहे आणि सध्या पुण्यामध्ये ही बस जी आहे ती आपण पाहतोय की दाखल झालेली आहे आणि पुण्यातल्या कात्रज डेपो ते हिंजवडीपर्यंत ही बस जी आहे ट्रायल रन म्हणून सध्या चालवली जाते। डबल डेकर बसचा अनुभव आपण पाहतोय की दुसऱ्या मजल्यावरून आपल्याला पुण्यातलं हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 4 मार्गांवरती ही बस धावताना पाहायला मिळेल आणि पुण्यामध्ये सुद्धा PMPL मध्ये आपण पाहतोय की बेस्टच्या धर्तीवरती डबल डेकर बस जी आहे दाखल झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागेश मार्तनसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।